खरं तर मोर्चा काढावा लागतो न्याय मागण्यासाठी, हेच दुर्दैव आहे. संतोष देशमुख हत्या 9 डिसेंबरला घडलेली हत्या, आज 19 जानेवारी आहे. 40 दिवस झालेले आहे. तपास होतोय, काही जणांना अटक झाली, मधल्या काळात आरोप होते. याच्यातले लोक जे आहे, जे आरोपी त्यांनाच फेवर करणारे आहेत. काही लोकांमध्ये बदल झाला. निश्चित वाल्मिक कराड यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला, मोक्का लागू केला. परंतु दररोज वेगवेगळ्या नव्या माहिती येत आहेत. त्यांची संपत्ती एवढी प्रचंड, कुठं कुठं, पुण्याला, मुंबईला, कोणी तर म्हणतं अमेरिकेत आहे. आता आपल्याला ते माहिती नाही, पण पुण्याचं तर एकदम क्लिअर आलं आहे. अनेक ठिकाणी शेती प्रचंड आहे. पोलिसांचा तपास होत असताना इन्कम टॅक्सवाल्यांना, ईडीवाल्यांना असं थोडंसं वाटलं नाही का अजून या सगळ्या आर्थिक बाबीचा सुद्धा तपास व्हावा? एवढी मोठी कोट्यवधींची संपत्ती असताना ही कुठून आली, काय आली, कोणाच्या माध्यमातून आली? मधल्या काळात संपत्तीच्या ट्रान्सफर झाल्या वेगवेगळ्या नावावर, त्या कोणाच्या होत्या? आणि मला वाटतं या सगळ्या ह्याच्यात अजूनही राज्य सरकार पक्षपातीपणा करत आहे. धनंजय मुंडे आणि त्यांचा सहकारी जवळचा असल्यामुळं त्याला वेगळ्या पद्धतीनं न्याय आणि बाकीच्यांना वेगळ्या पद्धतीनं न्याय. आज एवढं गबाळ वेगवेगळ्या पद्धतीनं सापडत असताना एखादा इन्कम टॅक्सवाला गेला त्यांच्याकडे, गेला. बाकीच्या ठिकाणी ईडी तर 10 लाख आणि 5 लाखाचं इकडं तिकडं झालं तर लगेच नोटीस जाते त्यांची. परंतु मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं तपास होत असताना, मी आजही अजून म्हणतो की हा तपास होत असताना मग जनतेला किंवा त्या नातेवाईकांना का माहिती होत नाही? ठीक आहे, ईडीच्या अधिकाऱ्यांनी देणार, राज्याच्या गृहमंत्र्यांनी द्यावा, डीजीने द्यावा, याची माहिती तर द्यावी. नेमकं काय? उद्या सगळ्या कस्टड्या संपतील आणि मग तुम्ही माहिती देणार. काही माहिती आली नसेल आणि कोणाकडे असेल तर ती मिळेल ना तुम्हाला, जर सार्वजनिक तुम्ही जर माहिती प्रसिद्ध केली किंवा सांगितली. ठीक आहे, ईडीच्या CIDचे अधिकारी वगैरे नाही देणार, त्यांच्यावर बंधन आहे, काही हरकत नाही. पण राज्याचे गृहमंत्री देऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं आजही सरकार याच्यामध्ये अनेक गोष्टी लपवते, अशा प्रकारची मानसिकता जनतेची आहे. सैफ अली खान प्रकरण चालू आहे, त्याच्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. जो आरोपी आहे तो थेट बांगलादेशातून आला होता अशी माहिती समोर आली. नाही, खरं तर एक आहे तर सैफ आहे म्हणत असताना सैफ अली सैफ नाही आहे या महाराष्ट्रात. आणि या भागामध्ये अनेक घटना मागच्या काळात घडलेल्या आहेत. या परिसरामध्ये बाबा सिद्दीकींची हत्यासुद्धा त्या पट्ट्यात झालेली आहे. त्याच्यानंतर सलमान खान तिकडे राहतो, त्यांच्या घरावर गोळ्या मारलेल्या आहे. आणि एवढे सगळे आरोपी हिम्मत करतात याचाच अर्थ असा आहे की सरकारचा धाक नाही राहिला ना. आरोपी पळून काय जातात? एवढ्या सगळ्या एरियामध्ये उच्चभ्रू भाग असलेल्या याच्यामध्ये पोलिसांचं संरक्षण नाही, पोलिसांची गस्त नाही. सैफ अली खानच्या 36व्या का 38व्या मजल्यावर माणूस जातो आणि त्याला मारतो, त्याच्या पाठीत एवढा मोठा चाकूचा तुकडा अडकतो. मला असं वाटतं बांगलादेशमधून यायचं त्याचं कारण काय असावं हे तपासलं पाहिजे. आणि हे सरकार केंद्राचं असो, राज्याचं असो, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. बांगलादेशला विरोध करत असताना बांगलादेशमधले लोक येणं का थांबवत नाही? आपण मुंबईत असेल, महाराष्ट्रात असेल, देशात असेल, का थांबवत नाही? आज आपण खुलेआम बांगलादेशी लोक येतात आणि इथं गुन्हे करतात. मुंबईमध्ये येतात, त्यांचा तो व्यवसाय झाला बांगलादेशी लोकांचा. अटक होणं, पुन्हा कॅम्पमध्ये राहणं, पुन्हा जाणं, पुन्हा येणं. पोलिसांना माहिती आहे, सरकारला माहिती आहे, परंतु याला कोणी थांबवत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. काल पालकमंत्री पदांची नियुक्ती झाली, ज्यामध्ये धनंजय मुंडेंना डच्चू देण्यात आला, अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्री पद देण्यात आलं आणि तुमची कर्मभूमी असलेल्या जिल्ह्याला संजय शिरसाट यांच्याकडे धुरा सोपवण्यात आला. नाही, काही नाही, सरकारचा तो मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. सगळ्यात महत्त्वाचं संजय शिरसाटकडे येणं काय, संजय शिरसाट या जिल्ह्यातले मंत्री आहेत, त्यांच्या पक्षाची जास्त आमदानी होती, त्यामुळे नॅचरली त्यांना मिळणार होतं. त्याच्यात काही वावग असायचं काही कारण नाही. परंतु धनंजय मुंडे यांना आणि पंकजा मुंडे 2 बीडचे मंत्री असताना बाहेरचा मंत्री द्यावा लागतो, याच्यातच सरकारचं अपयश दिसून येतं. पण माझं मत असं आहे की दादांनी कायम बीडचं पालकमंत्री राहिलं पाहिजे.
नाही तर पुन्हा तरी लोक वसरले का पुन्हा धनंजयला देणं. मला ही चाल सरकारची नसावी अशा प्रकारचं सुद्धा माझं मत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलं का अशा स्वरूपाची चर्चा आहे सध्या. भोवलं नाही, अजून तर भोवायचं बाकी आहे. अजून तर भोवायचं बाकी आहे. धनंजय मुंडेंनी सुद्धा विचार केला पाहिजे की त्यांचे सहकारी कशा पद्धतीनं काम करतात. जर माहिती नसेल धनंजय मुंडेंना तर ते चूक आहे, आणि माहिती असेल तर असे लोक सोबत बाळगणं ते सुद्धा चूक आहे. आणि मला वाटतं याचे परिणाम तर नुसतं पालकमंत्री पदापासून नाही तर मंत्रिपदापासून दूर ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीनं लुटणारे, सर्वसामान्य माणसाला लुटणारे, खंडणी सातत्यानं जमा करणारे, अवैध पद्धतीनं संपत्ती गोळा करणारे, या सगळ्यांवर मला असं वाटतं सरकारचा वचक असला पाहिजे. पण हा वचक कसा असेल? धनंजय मुंडेंचेच प्रत्यक्ष ते सहकारी आहे, त्यांचा उजवा हात येते, त्यांच्या सावलीसारखे सोबत असतात ते. आपण सरकारने अजूनही कारवाई करण्याची हिंमत केलेली नाही. दुसरी 3 नावं आहेत ज्यांना मंत्रिपद मिळालेली नाहीत. भरत गोगावले, दत्ता भरणे आणि दादा भुसे. भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री व्हायचं होतं, त्यांनाही मिळालेलं नाही. दत्ता भरणे, दादा भुसे नाही गेलेले. हे पहा, हा मुख्यमंत्र्याचा आणि त्या पक्षाचा प्रश्न आहे. आता मुख्यमंत्री तर मला पहिल्यांदा झालं की एका जिल्ह्याचं पालकमंत्री त्यांना व्हावं लागलं. ते राज्याचे पालक आहेत, त्यांना एका जिल्ह्याचे पालकमंत्री कशासाठी व्हावं लागला आता एक प्रश्नच आहे. ठीक आहे, एखादा कोणत्या तरी मंत्र्याला दिला असला तरी तो मंत्री काही यांचं ऐकणार नाही अशातला थोडी भाग आहे. पण मला असं वाटतं हे का जाणीवपूर्वक त्यांनी आत्तापर्यंतच्या इतिहासाचं मला माहिती नाही, पण मला जेवढं ज्ञान आहे कोणताही मुख्यमंत्री कधी पालकमंत्री झालेला नाही. पालकमंत्री एका जिल्ह्याचं व्हावं लागतं. जो राज्याचा पालक आहे त्याला एका जिल्ह्याचा पालकमंत्री का व्हावं वाटतं याचा शोध तुम्ही मंडळीने घेण्याची आवश्यकता आहे. बाकी एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील यांनी 2-2 जिल्हे घेतलेले. आता दत्ता भरणे तर तसे पाहायला गेलं तर मला असं वाटतं पुणे जिल्ह्यातलेच आहे, बरोबर आहे. दादा भुसे नाशिकचे, रायगडचे, नवी मुंबईचं एकनाथ शिंदेनी 2 जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले, अजितदादा 2 जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. तर आपल्या एखाद्या मंत्र्याला ते देऊ शकले असते ना, पण सगळं आम्हालाच पाहिजे अशा प्रकारची मनोवृत्ती सुद्धा याच्यातून दिसते. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सारंगी महाजन या धनंजय मुंडेवर सातत्याने आरोप करतात. त्या सुद्धा तुमच्यासारखंच त्यांना मंत्रिपदावरून काढा म्हणतात. इतकंच नाही तर त्या पुढे जाऊन ते म्हणतात की धनंजय मुंडेंची आमदारकी सुद्धा रद्द करा. मला बाकी माहिती नाही, परंतु मी मागच्या काळात सारंगी महाजनांच्या जे काही कुठंतरी छोटंसं त्यांचं वक्तव्य होतं ते मी पाहिल्यानंतर मी माहिती घेतली. त्यावेळेस मला असं कळालं की त्यांचं परळीला काही जमीन होती आणि या जमिनीचं वर त्यांच्या सह्या घेतल्या गेल्या. जर तुम्ही सह्या घेतल्या नाही तर तुम्हाला परळीच्या बाहेर जाता येणार नाही. त्याच्यात धनंजय मुंडेंचं नाव घेतलं गेलं, पंकजाताईंचं नाव घेतलं गेलं, जे मला माहिती आहे. मी आरोप करत नाही धनंजय मुंडेंवर पण आणि पंकजाताईंवर पण आणि त्यांच्या खात्यावर काही अमाऊंट ट्रान्सफर परस्पर केली गेली बेभाव पद्धतीनं. ज्या जमिनीचे भाव जास्त आहे अतिशय कमी भावाने त्याची अमाऊंट त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केली अशा प्रकारची माझ्याकडे माहिती आहे. आणि म्हणून एक विधवा भगिनी तिचा तळतळ चांगला नसतो असं मला तरी वाटतं. बरं, तर आणखी एक मुद्दा समोर आलेला आहे की प्रफुल्ल पटेलांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. तथ्य समोर येऊ द्या, नुसता इशारा जरी मिळाला तरी कारवाई होईल. हे ज्या पंतप्रधानांनी मुंबईत येऊन जो कुछ लोग मिर्ची का व्यापार करते हैं और कुछ लोग मिर्ची से व्यापार करते हैं हे प्रफुल्ल पटेलाविषयी बोलले होते. ते प्रफुल्ल पटेलांकडून असं वक्तव्य होणं मला असं वाटतं शहाणपणा दाखवण्यासारखं आहे. आता तुम्ही गळ्यात कळ मिळाले, परंतु पंतप्रधानच असे बोलले होते. कोणाविषयी बोलले होते? प्रफुल्ल पटेलांनी सांगावं. मग कसे त्यांच्याबरोबर जॉईन झाल्यानंतर आता सगळं क्लिअर कसं होतंय? म्हणजे तुम्ही कशासाठी तिकडे जॉईन झाले क्लिअर होतं, जनतेला कळतंय ना. पंतप्रधान बोलले होते का नाही बोलते मिरचीच्या विषयी. आणि आता तुम्ही सगळे शरद पवारांना अशी गद्दारी करून ज्यावेळेस भाजपशी जोडले, आता तुमच्या सगळ्या चौकशा क्लिअर होतात. मिरची सगळे. नाही तर तुमच्या याच्यात ईडीचं ऑफिस कुठं होतं बघा ना, मिरचीच्या याच्यामध्ये होतं. ते कोणाची होती जागा? ती तुमची होती, तुमच्या नावावर होती.
आणि म्हणून अशा पद्धतीनं ज्यांच्यावर आरोप आहे आणि सत्य आहे, मग वाटतं ते इशारा आणि बिशारा सांगतात. हे सगळ्या जनतेला माहिती आहे. बीडमध्ये जाऊन जरा 4-4 गावात जाऊन या 4-5 गावात प्रफुल्ल पटेलांना म्हणावं, तुम्हाला सगळं कळेल. 10वी आणि 12वीच्या हॉल तिकीटवरती जात त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, त्याच्यामुळे सध्या बऱ्यापैकी टीका टिप्पणी होते. तुमचं जातीचा उल्लेख कशासाठी मला काही कळालं नाही. आत्तापर्यंत तरी जात हा विषय हॉल तिकीटवर नसायचा, नसला पाहिजे. जात हा विषय ज्याचा त्याचा खाजगी आहे. एखाद्याला जात दाखवायची नसते, एखाद्याला जातीचा फायदाही घ्यायचा नसतो. फायदा म्हणजे जे काही लाभ असतो सरकारचा तो घ्यायचा नसतो. तेव्हा मला असं वाटतं जात ही हिचं प्रदर्शन होऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. येणारा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पासाठी 82 लाखाच्या ट्रॉली बॅग्स खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. पेनड्राईव्हच्या काळात 82 लाखाच्या बॅग्स खरेदीवरून अर्थसंकल्पीय अधिवेशन वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हे आता समोर आलं. दरवर्षीच अशा बॅग दिल्या जातात. आता त्याची किंमत कमी जास्त होत असेल, परंतु दरवर्षी अशा बॅग्स सगळ्या आमदारांना दिल्या जातात, काही अधिकाऱ्यांनाही दिल्या जातात. रुटीन ती प्रथा आहे. मला वाटत नाही याच्यात आता बॅग दिल्या जाऊ नये का दिल्या जाव्या. तुमचा मुद्दा तर बरोबर आहे, कारण आज बजेट तरी बजेटचे काही बुक्स, व्हाईट बुक्स, ब्लू बुक्स, हे येलो बुक्स, रेड बुक्स, हे सगळे बजेटचे बॅगमध्येच दिले जातात. त्याला बॅग लागते एवढं मला तरी माहिती आहे. पेन ड्राईव्ह जरी असलं तरी पेन ड्राईव्ह उघडून बघण्यासाठी, कारण इमिजिएट चर्चा असते तेव्हा काही हार्ड कॉपी देत असतात, ते सगळं बॅगमध्ये देत असतात, एवढं तर मला माहिती आहे. आव्हाडांवर म्हणजे तो सैफ अली खानवर जो हल्ला झालेला ना, तर त्या आनंद यांनी जितेंद्र आव्हाडांवरती आरोप केलेत की हल्ला करणाऱ्यांचे आणि आव्हाडांचे काही संबंध आहेत का हे पाहावं. तैमूरच्या अपहरणाची शक्यता होती असं आव्हाडांनी केली. त्यामुळे हिंदूला बदनाम करण्यासाठी आव्हाडांनी हल्लेखोर प्लॅन केलाय का असं त्यांनी सवाल विचारला. मला नाही असं काही वाटत, असं काही मला वाटत नाही. मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण नको. नारायण राणेंनी पुन्हा भूमिका घेतली. कुणीही मराठा समाजातला व्यक्ती स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही असं त्यांचा दावा आहे. मला वाटतं कोकणाचा कुणबीचा विषय आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाचा कुणबीचा विषय वेगवेगळा आहे. कोकणातल्या मराठा समाजाची ती भूमिका आहे, तिचा आदर आहे. पण तू बाकीच्या ठिकाणी मराठ्यांनाच कुणबी वाटतं, त्यात नारायण राणे कसं थांबवणार. कोकणातल्या कुणब्यांची ही मराठ्यांची भूमिका आहेच आणि ती आहे, त्याचा वेगळ्या संदर्भ आहेत. मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या आणि उत्तर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा एक वेगळा संदर्भ आहे. ते धनंजय मुंडे वर तुम्ही म्हणाले की आर्थिक वगैरे हे सगळं त्याची ईडी इन्कम टॅक्सची चौकशी करावी, पण त्यांचं असं म्हणणं आहे, आता प्रश्न शिर्डीमध्ये विचारला तेव्हा माझा वाल्मिक कराडच्या व्यवहाराशी काही संबंध नाही, आर्थिक व्यवहाराशी काही संबंध नाही असं स्पष्टपणे सांगितलं. ठीक आहे ना, त्याची चौकशी तर करा. संजय राऊतांना पत्रावळ्या चाळच्या प्रकरणात हे केलं होतं, तो मुख्य आरोपीच बाहेर होता ज्याचा आहे तो, आणि संजय राऊतांना अटक केलीच होती ना तुम्ही 12 लाख का 15 लाख विषयी. मग धनंजय मुंडेंच्या दिवस रात्र सोबत राहणारा माणूस हा धनंजय मुंडेशी संबंध व्यवहाराचा संबंध असं कसं म्हणू शकता. धनंजय मुंडेंची सगळी बाजू सांभाळणारा, कोणी सांगतं निवडणुकीचं हे केलं, कोणी सांगतं ते केलं, निवडणुकीत खर्च केला, कोणी म्हणतं निवडणुकीत याला हे केलं, त्याला ते केलं, आणि मग त्याची आर्थिक व्यवहाराशी संबंध असं कसं म्हणू शकतो. नवाब मलिकांनी अशी प्रतिक्रिया दिली याच्या विषयावरती. राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्व यांची बदनामी होत आहे. या प्रकरणी लवकरात लवकर पक्ष नेतृत्व आणि पक्ष हिताचा विचार करत निर्णय घ्यायला हवा अशी भूमिका नवाब मलिकांनी बैठकीत घेतली. बरोबर आहे. नवाब मलिकांच्या या भूमिकेचं स्वागत आहे. पक्ष नेतृत्व बदनाम झालेलेच आहे. तिथले अजितदादा पक्षाचे कार्यकर्ते गुंडागर्दीशिवाय काही करत नाही, हप्तेखोरीशिवाय काही करत नाही, खंडणी गोळा करण्याशिवाय काही व्यवसाय करत नाही. हे सगळे जे धनंजय मुंडेंचे चेले झपाटे यांचा हाच परळी, अंबेजोगाई या सगळ्या पट्ट्यामध्ये काम आहे. मला वाटतं हे वारंवार सातत्यानं या महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे. धनंजय मुंडे म्हणतात की मला बदनाम करायचं असल्यास करा, पण बीडला बदनाम करू नका. हे आता
ते गाणं आहे ना, मुन्नी बदनाम होईल डार्लिंग तेरेली. आता तुम्ही बीडच्या आल्यामुळे बीड बदनाम होतोय. दुसरं, मुख्यमंत्री गेले डावोस दौऱ्यासाठी 4 दिवस वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरममध्ये गुंतवणुकीसाठी परिषदेत सहभागी होतात डावोस. मला वाटतं मागच्या 2-3 वर्षाचं इन्व्हेस्टमेंटचं काय स्थिती आहे दावोसमध्ये झालेल्या कराराचं, याची एकदा जनतेला माहिती दिली पाहिजे. आणि इथलेच भारतातले लोक, महाराष्ट्रातले लोक तिथं जाऊन ॲग्रीमेंट करतात, फक्त ॲग्रीमेंट करतात, प्रत्यक्ष अंमलबजावणी अजूनही झालेली नाही अनेक गोष्टीची. मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी हे चित्र बदलण्यासाठी या दावोसच्या दौऱ्यामध्ये तरी काहीतरी परिवर्तन करण्याची भूमिका ठेवली पाहिजे. एसटी बँकेत 150 कोटीचा घोटाळा झालाय. संचालकांनी 43 लाख सदावर्तींच्या पत्नीच्या खात्यात टाकले असल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला आणि सदावर्तींनी आरोप फेटाळले. ती बँक तर मला असं वाटतं गैरव्यवहारामुळं संचालक मंडळाचंच, कारण एसटी कामगारांची असलेली ही बँक चुकीच्या लोकांच्या हाती गेल्यामुळे मला असं वाटतं ती बँक आताच्या घडीला रसातळायला जाते. छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं जे शिर्डीत अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनाला हजेरी लावली. अधिवेशन पुन्हा एकाच नाही तर पक्षाचं असल्याचं भुजबळ म्हणाले. इतकंच नाही तर नाराजी दूर झाली असा काही प्रश्न नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिलेली आहे. त्यामुळे एकीकडे नाराज आहे, दुसऱ्या बाजूला त्याची अशी भूमिका आहे. वाट पाहत असतील पक्ष काही कारवाई करतो असं वाटतं मला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.